नमस्कार. टी 2026 ची तयारी जोरात सुरू आहे ना? आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयाचं, मानसशास्त्राचं, अगदी मुळापासून विश्लेषण करणार आहोत. परीक्षेची तयारी करताना ना, विषयाचा पाया भक्कम असणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच आज आपण थेट मूळ संकल्पना, त्यांचा इतिहास आणि त्यामागचे सिद्धांत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपला आजचा अभ्यासाचा बेस काय आहे? तर या मूळ नोट्स. कारण माहिती 100% विश्वासार्ह असलीच पाहिजे. या एकाच पानात मानसशास्त्राचा अख्खा प्रवास अतिशय अचूकपणे मांडलेला आहे. आपण याच नोट्समधली माहिती टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची गोष्ट आपल्याकडून सुटणार नाही. पुढच्या काही मिनिटात आपण काय काय पाहणार आहोत? तर मानसशास्त्राचं नेमकं स्वरूप आणि व्याप्ती, त्याचे प्राचीन दृष्टिकोन, बोध आणि अबोध अवस्था, वर्तनवाद, सिद्धांतांची सखोल तुलना आणि सर्वात शेवटी अतिशय महत्त्वाचं असं B=SOR सूत्र. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, स्वरूप आणि व्याप्ती. आता मानसशास्त्र हा शब्द नेमका आला कुठून? अगदी सोपा आहे. मानस म्हणजे मन आणि शास्त्र म्हणजे एखाद्या गोष्टीचा पद्धतशीर अभ्यास. थोडक्यात सांगायचं तर मानवी मनाचा पद्धतशीर अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. आणि हो, तुम्हाला माहितीये का, 21व्या शतकाला चक्क मानसशास्त्राचं शतक मानलं जातंय. ह्यावरूनच लक्षात येतं की आजच्या काळात हा विषय किती क्रिटिकल आणि महत्वाचा झालाय. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, प्राचीन दृष्टिकोन. हा प्रवास खूप रंजक आहे बरं का. थेट प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून सुरू झालेला हा प्रवास एरिस्टॉटल, मग प्लेटो यांच्या विचारांमधून पुढे जात थेट आधुनिक काळात विल्हेल्म वुंट यांच्या पहिल्या वैज्ञानिक प्रयोगशाळेपर्यंत येऊन पोचतो. म्हणजे विचार करा, एका अमूर्त तत्वज्ञानाचं एका पक्क्या वस्तुनिष्ठ शास्त्रामध्ये झालेलं हे खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. इथं सर्वात पहिलं आणि मोठं नाव येतं ते म्हणजे एरिस्टॉटल. मानसशास्त्राची खऱ्या अर्थाने सुरुवातच इथून झाली असं आपण म्हणू शकतो. त्यांनी डी ॲनेमा नावाचा एक भन्नाट ग्रंथ लिहिला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी मानसशास्त्राची पहिली वहिली व्याख्या केली. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. म्हणजे बघा, सुरुवातीच्या काळात हे शास्त्र मनाशी नाही तर थेट आत्म्याशी जोडलं गेलं होतं. एरिस्टॉटल यांच्यानंतर आले प्लेटो. प्लेटो यांनी त्यांच्या रिपब्लिक या जगप्रसिद्ध ग्रंथात एक एकदम वेगळा आणि पुढारलेला विचार मांडला. तो विचार होता व्यक्तिभिन्नतेचा, म्हणजेच इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. जगातली कोणतीही दोन माणसं हुबेहूब सारखी नसतात, त्यांच्यात काही ना काही फरक असतोच. हा विचार त्या काळी खूपच क्रांतिकारक होता, कारण इथूनच माणसाचा एक व्यक्ती म्हणून सखोल अभ्यास सुरू झाला. आपला तिसरा टप्पा आहे बोध आणि अबोध अवस्था. काळ जसं पुढे गेलं तशी वेगवेगळ्या विचारवंतांनी या शास्त्राकडे बघण्याची दृष्टीही बदलली. मॅक्ड्युगल म्हणाले की हे मानवी मनाचं अनुभवनिष्ठ आणि वर्णनात्मक शास्त्र आहे. मग विल्हेल्म वुंट यांनी तर याला थेट बोधावस्थेचं शास्त्र बनवलं. म्हणजे आपण जेव्हा जागे असतो, शुद्धीत असतो, तेव्हा आपलं मन कसं काम करतं याचा अभ्यास. पण सिग्मंड फ्रॉइड त्यांनी एक पाऊल पुढे टाकत सांगितलं की फक्त बोधात्मक नाही तर अबोधात्मक म्हणजेच अनकॉन्शियस माइंडचा अभ्यास पण यात झालाच पाहिजे. कारण माणसाचं बरंचसं वर्तन हे त्याच्या नकळत दडलेल्या अबोध मनावरच अवलंबून असतं. आता आपण बघूया चौथा आणि अतिशय महत्वाचा विभाग, वर्तनवाद. इथे अमेरिकन शास्त्रज्ञ जे.बी. वॉटसन यांनी अक्षरशः गेम चेंजिंग विचार मांडला. त्यांनी मन, आत्मा किंवा बोधावस्था या न दिसणाऱ्या गोष्टींना चक्क बाजूलाच ठेवलं. ते म्हणाले, जे आपण डोळ्यांनी बघू शकतो, मोजू शकतो, त्याचाच अभ्यास शास्त्रामध्ये व्हायला हवा. आणि ती गोष्ट म्हणजे माणसाचं वर्तन, बिहेवियर. म्हणूनच त्यांनी थेट व्याख्या केली, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. आणि याच नव्या विचारधारेला आपण वर्तनवाद म्हणून ओळखतो. पण हा वर्तनवाद फक्त माणसांपुरताच मर्यादित राहिला नाही. मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स या अभ्यासकांनी यात आणखी भर घातली. ते म्हणाले, फक्त मानवच कशाला, मानव आणि मानवेतर प्राणी या दोघांच्याही वर्तनाचा यात समावेश असायला हवा. प्राण्यांवर प्रयोग करून आपण माणसाचं वर्तन जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो, हा एक खूपच प्रॅक्टिकल विचार त्यांनी समोर आणला. पाचवा टप्पा अतिशय क्रिटिकल आहे, सिद्धांतांची तुलना. आता या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या विचारप्रवाहांची आपण थोडक्यात तुलना करूया. एकीकडे आहे मनाचा किंवा बोधावस्थेचा अभ्यास, जो माणसाच्या आत काय चाललंय यावर फोकस करतो. म्हणजे त्याचं अंतर्गत मन, त्याच्या जाणीवा आणि नेणीवा.
याचे प्रमुख अभ्यासक होते मॅकडुगल, वंट आणि फ्रॉइड. आणि दुसरीकडे आहे वर्तनवाद, जो माणसाच्या बाहेर काय दिसतंय यावर भर देतो. म्हणजे त्याच्या अगदी स्पष्ट निरीक्षण करण्यायोग्य कृती आणि ॲक्शन्स. याचे प्रमुख आधारस्तंभ होते वॉटसन, मॉर्गन आणि इतर शास्त्रज्ञ. अंतर्गत मन विरुद्ध बाह्य वर्तन हा या दोन सिद्धांतांमधला सर्वात मोठा आणि मुख्य फरक आहे, जो परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि 6व्या टप्प्याकडे, B=S-O सूत्र. हे वुडवर्थ यांचं अत्यंत गाजलेलं सूत्र आहे. समजायला एकदम सिंपल आहे. B बरोबर S-O-R. इथे B म्हणजे बिहेवियर, म्हणजेच वर्तन. आणि हे वर्तन मुख्यत्वे 3 गोष्टींवर ठरतं. पहिली पायरी S म्हणजे स्टिम्युलस किंवा उद्दीप. थोडक्यात सांगायचं तर पर्यावरणातली अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला रिॲक्ट करायला भाग पाडते. दुसरी पायरी O म्हणजेच ऑर्गॅनिझम, म्हणजेच जीव, जो तो अनुभव घेतो आणि त्याला सामोरा जातो. आणि तिसरी पायरी R म्हणजे रिस्पॉन्स, प्रतिक्रिया. तो जीव त्या उद्दीपाला पाहून जी ॲक्शन घेतो ना, तो त्याचा रिस्पॉन्स असतो. आणि याच सगळ्यातून आपलं वर्तन घडत असतं. आता तुम्ही म्हणाल, ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष अभ्यासात किंवा शिक्षणात काय उपयोग? तर इथेच शैक्षणिक मानसशास्त्र कामाला येतं. हे शास्त्र मुख्यत्वे 3 पिलर्सवर उभं आहे: शिकणे, वर्तन आणि प्रेरणा. विद्यार्थ्याचं वर्तन समजून घेणं, त्याला शिकण्यासाठी योग्य ती प्रेरणा देणं आणि त्यातून त्याला नवनवीन गोष्टी शिकायला मदत करणं, हेच तर शैक्षणिक मानसशास्त्राचं खरं टार्गेट आहे. तर ह्या संपूर्ण प्रवासानंतर आपण एका खूप महत्त्वाच्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. आपण पाहिलं की वर्तनवादाने मानवी वर्तनाला एका छानशा सूत्रात बसवलं. पण खरोखरच मानवी वर्तन हे फक्त आणि फक्त बाह्य उद्दीपकांवरच अवलंबून असतं का? की ह्या मानवी मनाच्या अथांग सागरात अशी काही रहस्य दडलेली आहेत जी अजून कोणत्याही शास्त्राला पूर्णपणे उलगडता आलेली नाहीत? नक्की विचार करा यावर. हा विचारच आपल्याला ज्ञानाच्या पुढच्या शोधासाठी प्रेरणा देईल. मला खात्री आहे आजच्या या विश्लेषणामुळं तुमचा मानसशास्त्राचा बेस एकदम पक्का झाला असेल. परीक्षेच्या तयारीसाठी अशाच सखोल माहितीसाठी नक्की जोडून रहा. ऑल द बेस्ट.